शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात अनेक शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत, परंतु या शक्तीपीठ मार्ग व्हावा म्हणून अनेक शेतकरी जे आहेत ते आता त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे। हे नांदेडचे शेतकरी आहेत आणि नांदेडच्या हदगाव मधील हे शेतकरी आज जे आहे ते शक्तीपीठ महामार्ग व्हावा म्हणून त्याच्या समर्थनार्थ हे रस्त्यावर उतरले आहेत आणि आपल्यासोबत हे शेतकरी आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नेमकं शक्तीपीठ महामार्ग अनेक ठिकाणी विरोध होत असताना हे शेतकरी मात्र त्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरण्याची त्यांनी तयारी दर्शवलेली आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काय सांगाल? अनेक ठिकाणी तो विरोध होत आहे, शेतकऱ्यामध्ये दोन गट पडलेत असं म्हणावं का? शेतकऱ्यामध्ये काही स्वयंघोषित नेते मंडळी यांनी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवला आहे। राज्याचे मुख्यमंत्री साहेबांनी जर शक्तीपीठ महामार्ग झाला तर त्याने असे दर्शवले आहे की मराठवाड्याचे सगळे चित्र बदलून जाईल। जर मराठवाड्याचा विकास होत असेल तर या महामार्गाला आमची शेतकऱ्याची कोणताही विरोध नसून फक्त आमच्या शेतकऱ्यांचा हेच सांगणं आहे की योग्य मोबदला देऊन महामार्ग त्वरित करावा आणि पुढच्या महिन्यात भूमी अधिग्रहण सुरू करावे एवढी आम्ही मागणी करण्यासाठी आता शेतकरी जमलेलो आहोत। निश्चितच मराठवाड्याचा या शक्तीपीठ महामार्गामुळे विकास होणार आहे। अजून काही शेतकरी आहेत त्यांच्याशी खरंच विरोध होत असताना आपण देखील त्या विरोधाला विरोध म्हणून रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली, काय नेमका प्रकार? नाही, आम्ही समर्थनामध्ये आहे। हे शक्तीपीठ महामार्ग झाला म्हणजे आर्थिक दळणवळण जे आहे ते त्यांची भरभराट होईल। आर्थिक दळणवळण आणि जे शेतकऱ्यांचं आहे, शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिल्यानंतर शेतकऱ्यांचा पण त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो। कारण माझी एवढीच विनंती आहे मुख्यमंत्री साहेबांना की हे शक्तीपीठ महामार्ग करते वेळेस की योग्य तो मोबदला शेतकऱ्याला दिला पाहिजे आणि ते मार्गी लावला पाहिजे। नांदेड जिल्ह्यातील देखील शेतकरी अनेक शेतकरी जे आहेत म्हणजे मालेगाव वगैरे त्या भागाचे शेतकरी आणि त्यांनी विरोध दर्शवलेला आहे। आपण या समर्थनार्थात काय सांगाल? माझं नाव गजानन भिकाजी सूर्यवंशी, मी हदगाव तालुक्यातील रहिवासी असून शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की शक्तीपीठ जो व्हायला त्या शेतकऱ्यांनी विरोध न करता तुम्ही ज्या रेटसाठी तुम्हाला जर काही अडचणी असेल शेतकऱ्यांनी एकजुटीने विरोध करावा व तुम्हाला जो रेट पाहिजे त्याबद्दल तुम्ही विरोध करायला हवा असा समर्थनार्थ आम्ही एकजुटीने सगळे शेतकरी इथं जमलेलो आहोत की मुख्यमंत्री साहेबांनी लवकरात लवकर अलाइनमेंट काढून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त रेट कसा देता येईल याकरता सर्वांनी प्रयत्न शासनाने करावा व शेतकऱ्यांना त्याचे समाधान करावे असं माझं मत आहे। निश्चितच येणाऱ्या 27 तारखेला हे जे शेतकरी आहेत जे शक्तीपीठ महामार्ग व्हावा याच्या समर्थनार्थ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत। संजय सूर्यवंशी, साम टीव्ही न्यूज, नांदेड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।